महाराष्ट्राचे कर्तबगार नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार, माननीय श्री अतुलजी ब्रह्मभट, आपले माजी खासदार शिवाजीराव आढळराव, त्याचबरोबर सुरेशराव घुले, प्रदीपजी कंद, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिकाताई बानखेले आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व उमेदवार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 2-3 दिवसापूर्वीच तसेच आपली जाहीर सभा झाली। त्या सभेमध्ये मी सविस्तरपणाने बोललेलो आहे। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मरण दिन आहे आणि या स्मरण दिनाच्या निमित्तानं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। दादांना वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी काही फार बोलणार नाही, पण मी आपल्याला एवढंच सांगतो की उद्याची निवडणूक ही फक्त कोणाला तरी नगराध्यक्ष करण्यासाठी किंवा कोणाला तरी नगरसेवक करण्यासाठीची निवडणूक नाही। ही निवडणूक या मंचर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये आमचे सगळे उमेदवार आणि आम्ही या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलो की उद्याच्या 2 तारखेला आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि बाकीचे सगळे नगरसेवक यांना जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळ आणि जिथे कमळ असेल तिथे कमळ या चिन्हावर मतदान करून आपण विजयी करा। हे जे मंचर गाव आहे, या मंचर गावाची ओळख देशामध्ये करून देण्याचं काम आपले माजी खासदार कैलासवासी किसनरावजी बानखेले साहेबांनी केलं। दादा, मी आपल्याला सांगू इच्छितो, आज त्याच किसनरावजी बानखेले यांच्या सुनबाई वंदनाताई राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावर या मंचर शहरामधून बिनविरोध विजयी झालेले आहेत आणि ही विजयाची घोडदौड आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची। पूर्वी ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीला मर्यादा असतात, पण ज्या वेळेला सरकारने निर्णय घेतला की जी मोठी शहरं आहेत, मोठी गावं आहेत, त्यांना नगरपंचायत किंवा नगरपालिकेचा दर्जा त्या ठिकाणी द्यायचा, सगळ्या मंचरच्या लोकांशी बोललो आणि इथं नगर पंचायत झाली। आज मला सांगायला अभिमान या ठिकाणी वाटतो की पूर्वी ज्या ग्रामपंचायतीला वर्षाला फक्त 1.5 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळत होतं, आज 21 साली झालेल्या या ग्रामपंचायतमध्ये
22, 23, 24 आणि 25 या वर्षामध्ये अजितदादांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून 150 कोटी रुपये जवळपास या ठिकाणी मंजूर आपण त्या ठिकाणी केलेले आहे. अनेक कामं पूर्ण झाली, अनेक कामं पूर्ण करायचीच आपल्याला. आजची सभा म्हणजे अजितदादांना मुद्दाम इथं बोलवलं की दादा आम्हाला या मंचर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, तुम्ही या, जनतेकडून तुमच्या खूप अपेक्षा आहेत. आणि मग त्याच्यासाठी आज मी मंचरच्या जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो. मग गावातले रस्ते असतील, गावामधल्या घन कचऱ्याचा प्रश्न असेल, गावामधली बंदिस्त गटार व्यवस्था असेल, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्यासाठी टॉयलेटच्या सुविधा असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि आपल्याला ज्याचा उल्लेख शिवाजीरावांनी केला की पाणी या शहराला 24 तास पाणी पुरवठा झाला पाहिजे. याच्यासाठी डिंबे धरणामधून पाण्याचं आरक्षण करून घेऊन आज आपण नळपाणी पुरवठा योजना प्रस्तावित केलेली आहे. दादा, आमची तुम्हाला विनंती राहणार आहे की आमचे सगळे उमेदवार निवडून येतीलच, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल तर या शहराला 24 तास पाणी द्यायचं काम आपल्याला करायचं आहे. बाकीचे लोक बोलतात, पण ज्यावेळेला नगरपंचायत मधून आपण नगर ग्रामपंचायत मधून आपण नगरपंचायतीत आलो, त्यावेळेला वीज मंडळाचं 3 कोटी रुपये बिल भरायचं राहिलेलं होतं. अनेक वेळेला वीज कनेक्शन तोडली जायची, पण भविष्य काळात ही वेळ आपल्यावर या ठिकाणी येऊ नये आणि म्हणून ही 133 कोटी रुपयाची योजना दादा तुमच्याकडून आम्हाला मंजूर करून पाहिजे. भूमिगत नुसते गटारच नाही करायची, या शहराचा वीज पुरवठा सुद्धा आम्हाला भूमिगत या ठिकाणी करायचा. कुठल्याही गावासाठी आरोग्याची सुविधा पाहिजे. आज 100 खाटांचं हॉस्पिटल आपण इथं सुरू केलं, उपजिल्हा रुग्णालय सुरू केलं, आणखीन 100 खाटांच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. मंचर मधले नागरिक असतील किंवा तालुक्यातील नागरिक असतील, यांना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या, हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो. आणखीन व्यापारी मंडळी माझ्याशी बोलले की ज्या वेळेला हा बायपास झाला, गावामधला व्यापार कमी झाला. गावामध्ये व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दादांच्याच मदतीनं आपण अवसरीला जे 200 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक काढलं, 15 कोटी रुपये खर्च करून शांताबाई शेळकेंच्या नावानं एअर कंडिशन सभागृह काढलं. दादा, शांताबाई शेळके सभागृहाची क्षमता पुण्याच्या बालगंधर्वपेक्षा सुद्धा जास्त आहे. म्हणून बाजारपेठ आम्हाला सुधारायची आहे, पार्किंगची व्यवस्था आम्हाला सुधारायची आहे, क्रीडा संकुल आपण तयार केलंय, आणखीन 10 कोटी रुपये खर्च करणार आहोत, स्विमिंगची व्यवस्था तयार केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंचरमध्ये आणि परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची दादागिरी गुंडगिरी वाढू नये म्हणून संपूर्ण गावाला CCTV बसवून त्याच्यामध्ये चांगलं कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य या ठिकाणी निर्माण करायचं. एसटी डेपो झाला,
पण आपलं मंचरचं जुनं एसटी स्टँड ते सगळं पाडून तिथं नवीन अत्याधुनिक सुविधा असलेलं एसटी स्टँड उभं आपल्याला करायचं आहे। घन कचऱ्याच्या कामासाठी सुद्धा 5 एकर जमीन घेतली, 12 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, ते काम करायचं आहे। शिवाजीरावांच्या पुढाकारानं भेंडेमळ्यामध्ये एक सभागृह त्या ठिकाणी उभारलं जात आहे। घोड नदीच्या किनाऱ्याला घाट करायचा मंचरला, नागरिकांना चालायला त्या ठिकाणी चांगली हवा असली पाहिजे, चांगलं गार्डन असलं पाहिजे, हे सगळं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। आणि म्हणून माझं या निमित्तानं एवढंच सांगणं आहे की ज्या वेळेला कोरोना आला 1000 बेडचं हॉस्पिटल आपण या ठिकाणी उभं केलं, दादांनी डीपीडीसी मधून पाहिजे तेवढे पैसे आपल्याला दिले आणि त्याच्यासाठी आपण दादांचं आयुष्यभर ऋणी राहिलं पाहिजे, कारण माणसांचे जीव वाचवायचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। मी या निमित्तानं फक्त 2-3 गोष्टी सांगतो की या नगर पंचायतीच्या जवळ 36 गुंठे जमीन शिल्लक आहे। अजित दादा आम्हाला या मंचरच्या नगर पंचायतसाठी त्या ठिकाणी अद्ययावत प्रशासकीय इमारत बांधायची आहे आणि त्याच्यासाठी लागणारा निधी हा आपल्याकडून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे। हिंदू, मुस्लिम, जैन, दलित, आदिवासी सर्व समाजाच्या कार्यक्रमाच्यासाठी विकासाचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे। देवेंद्र शेठच्या पुढाकारानं 200 कोटी रुपये खर्च करून जैनांचं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी उभं केलं जात आहे। देशातून लोक येणार आहेत मंचरला आणि देशातून ज्या वेळेला लोक येतील त्यावेळेला इथला व्यापार वाढेल, इथली बाजारपेठ फुलेल, ते फुलवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आज गोवर्धनचा प्रकल्प असेल, आज मोरडेंचा प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे कामं करायची आहेत। आणि म्हणून माझी तुम्हाला एक सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी, मग मंचरचे नागरिक असतील, तालुक्यातून आलेले नागरिक असतील, सगळ्यांनी उद्याच्या 2 तारखेला आता 2-3 दिवसच राहिलेले आहेत, घराघरामध्ये जाऊन आपल्या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा। कोणी म्हणेल मी खाली एक मत देतो आणि वर एक मत देतो, ते अजिबात चालणार नाही। दोन्हीच्या दोन्ही मतं हे महायुतीच्याच आपल्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडली पाहिजेत आणि या आपल्या नगर पंचायतीवर आपला झेंडा फडकला पाहिजे। दादांची बारामती, एकदा दादा आम्हाला तुम्ही वेळ द्या, आम्हाला तुमची बारामती लोकांना दाखवायची। आज बारामती सारखं शहर राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा नाही आणि हे सगळं दादांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। तसंच मंचर आपल्याला करून दाखवायचंय, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। दादांचं स्वागत करतो, अतुलजींचं स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो, आपली रजा घेतो आणि यानंतर दादांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। ठीक आहे, आमचे मित्र प्रदीप कंद आता बोलतील। ते सांगितलं पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष। या ठिकाणी खरं तर मुस्लिम समाज